बापरे ट्रॉली आम्हाला पण गिफ्ट मिळालंय. आज 13 एप्रिल आहे. जल्लोष बघू शकता. आज बक्षीस वितरणचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. बक्षीस वितरण बघा 14 एप्रिलचं 13 एप्रिलचं नाव आहे. रात्रीचे आता वगैरे ते बोलून ठेवा. निखिल भाऊ मिश्राम रात्रीचे 11 वाजले. मंडळाचे तरुण कार्यकर्ते कोण टच करा. निखिल भाऊ मिश्राम फोन कट करा. कामं भरपूर आहे आपल्या मागे. कैलाम भाऊ रोडगे, सतीश भाऊ गजबे, अविनाश भाऊ कायडे, पंकज भाऊ माटे, पियुष चौरे, अंश चौरे, मंगेश लांजेवार, सुबोध वालंगरे, राहुल वालंगरे, सिद्धांत भाऊ गेडाम, अक्षय माटे, विकास पाटील, सौरभ भरडे, आदर्श खंडारे, चितिन गजबे, प्रियांशू खोबरागडे, निखिल मेश्राम, तेजस खोबरागडे, ऋतुकेश खोबरागडे, अमन वानखळे, तनय खोबरागडे, शुभम गेडाम, शुभम माटे, लखन माटे, रितेश लांजेवार, पियुष मेश्राम, आयुष मेश्राम, सिद्धेश मेश्राम, सपत इंगोले, आलोक साकोर, सक्षम कांबळे, कृषी रामटेके, सिद्धांत शेगोकर यांनी लवकर घराजवळ यायचं आहे. आपल्याला बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. माझ्या भावाचं मुलगा आहे. अनेक मंडळ कल्याणनगर अमरावती या मंडळातील अध्यक्ष रोशनभाऊ शेंडे, उपाध्यक्ष अमोल भाऊ माटे, सचिव प्रथमेश दादा भोवते, सचिन दादा गजबिये यांनी सर्वांनी इथे उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करते. अगदी 5 मिनिट मध्ये आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अगदी 2 मिनिट मध्ये सुरू होणार आहे. यानंतर आपल्याला केक कटिंगचा देखील कार्यक्रम करायचा आहे. वेळ भरपूर झालेला आहे, वेळ कमी आहे. सर्वांनी कृपया यावे, उपस्थिती द्यावी. सर्व उपासिकांना मी विनंती करते कृपया त्यांनी सर्वांनी इथे यावे. सर्व नागरिकांना मी विनंती करते की कृपया त्यांनी इथे यावे. सार्वजनिक मंडळ कल्याणनगर अमरावती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भीम जल्लोष साप्ताहिक कार्यक्रम आपल्या मंडळाद्वारे आणि सर्व नागरिकांच्या मदतीने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमेला सर्वात पहिले पूजन करून सुरू करत असतो. तसेच आपल्या मंडळाचे अध्यक्ष रोशनभाऊ शेंडे, उपाध्यक्ष अमोल भाऊ माटे, सचिव सचिन दादा गजबिये आणि प्रथमेश दादा भोवते यांना विनंती करते की त्यांनी गौतम बुद्धांच्या मूर्तीला आणि बाबासाहेबांच्या मूर्तीला प्रतिमेला हार अर्पण करावे. शॉर्टकट मध्ये आपण पाहूया. शॉर्टकट मध्ये घेतो मी. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा, चक्रवर्ती अशोक सम्राटांचा,
भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाई माता भीमाईचा, सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुलेंचा, हा राग उभी बसतो. तो शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषण स्पर्धा होता. पहिला कार्यक्रम भाषणाचा. आपला पहिला कार्यक्रम शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषण स्पर्धा होती. त्या कार्यक्रमाचं नियोजन कुमारी रुचिता खोपरागड हिने केलं होतं. खूप सुंदर नियोजन तिने केलं होतं. तिसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. दिनांक 9 एप्रिल 2026 वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तिसरा कार्यक्रम 10 एप्रिल 2026 आनंद मेळावा. याचे नियोजन प्रगती इंगोलेने केले होते. तिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय सुंदर असं आयोजन तिने केलं होतं. 9 एप्रिल 2026 रोजी महामानवाच्या जीवनावर आधारित नाटक स्पर्धा. याचे नियोजन तन्वी डोंगरे यांनी केले होते. तिच्यासाठी जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर असे नाटक तिने अरेंज करून दिले होते. 9 एप्रिल 2026 ला वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये वयोगटानुसार आपण बक्षीस देणार आहोत. सर्वात पहिला वयोगट आहे KG टू सेकंड स्टँडर्ड. प्रथम क्रमांक आलेला आहे त्रिशा पाटील. यांनी अतिशय सुंदर असं भाषण दिलं होतं भारतीय संविधानावर. हे अध्यक्ष रोशनभाऊ शेंडे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच द्वितीय क्रमांक आलेला आहे रिशिता लांजेवार. यांचं स्वागत उपाध्यक्ष अमोलभाऊ माते करतील अशी मी त्यांना विनंती करते. मंडळी, टाळ्यांची कमतरता भासू देऊ नका. दुसरा वयोगट आहे सेकंड स्टँडर्ड टू फोर्थ स्टँडर्ड. प्रथम क्रमांक आलेला आहे रुही शेंडे. यांनी अतिशय सुंदर असं वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन फुले शाहू आंबेडकर विचार प्रस्थापित केले होते. रुही शेंडे यांचं स्वागत करतील सचिन दादा गजभिये अशी मी त्यांना विनंती करते. द्वितीय क्रमांक आलेला आहे ओजस्वी दिनेश पाटील. यांचं स्वागत प्रथमेश दादा भोवते करेल अशी मी त्यांना विनंती करते. तिसरा वयोगट आहे फोर्थ स्टँडर्ड टू टेन्थ स्टँडर्ड. प्रथम क्रमांक आला आहे तन्वी मेश्राम. यांचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराज. यांचं स्वागत अविनाश भाऊ तायडे करतील अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्या होऊन जाऊ द्या. मंडळी, तुम्ही जितका प्रतिसाद द्याल तितकाच. सोबतच विकास भाऊ पाटील देखील तिचं स्वागत करेल अशी मी विनंती करते. तसेच ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता त्या सर्वांना आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. सर्टिफिकेट देऊन त्यांचा आपण सन्मान देखील करू. शाश्वती रामटेके. मंडळी, जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर शाश्वती रामटेके यांना सर्टिफिकेट देऊन यांचा सन्मान करेल पंकज भाऊ माटे. साई तातोड भाषणात यांनी पार्टिसिपेट केलं होतं. यांना आपण सन्मान म्हणून सर्टिफिकेट देणार आहोत. पंकज भाऊ माटे यांना सर्टिफिकेट देतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर स्वरा पाटील यांचे स्वागत पियुष चौरे करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्वरा पाटील यांचे स्वागत पियुष चौरे करत आहे. जोरदार टाळ्या. आस्था शेगोकार हिला सर्टिफिकेट देईल अंश चौरे अशी मी त्यांना विनंती करते. निखिल मेश्राम.
घरोघरी चौथा भाषणासाठी 12th स्टँडर्ड टू ग्रॅज्युएशन यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आलोक दामोदर. द्वितीय क्रमांक आला आहे मानसी गजबिये. यांना मंगेश भाऊ लांजेवार सर्टिफिकेट देतील अशी मी विनंती करते. याच दिवशी नाटक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे सावित्री नाटक यांचे. ज्या त्या नाटकामध्ये जितकेही होते पार्टिसिपेंट सर्वांनी स्टेजवर यावे. यांना सर्टिफिकेट आणि मेडल देतील सुबोध भाऊ बालोंद्रे. आणि ज्यांनी हे नाटक नियोजन केलं आहे तन्वी यांनी देखील स्टेजवर यावे. सुबोध भाऊ बालोंद्रे. मंडळी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच द्वितीय क्रमांक आला आहे हिंदू कोडबी जयभीम ग्रुप. त्यांनी सादरीकरण केलं होतं. यानंतर हिंदू कोडबी ग्रुप यांचं देखील आयोजन तन्वी यांनीच केले होते. यांना देखील सर्टिफिकेट आणि सील देऊन त्यांचा सन्मान करूया. अक्षय भाऊ माटे यांना सर्टिफिकेट देऊन यांचं स्वागत करतील. यानंतर 11 एप्रिलला नृत्य स्पर्धा आपण आयोजित केली होती. यामध्ये पहिला वयोगट आहे केजी टू फर्स्ट स्टँडर्ड. प्रथम क्रमांक आला आहे टीआर ग्रुप ऋषिका लांजेवार आणि त्रिशा पाटील यांचे आयोजन. यांची कोरिओग्राफर मीच होती म्हणजे रुचिता खोबरागडे. यांना सर्टिफिकेट देतील सुभाष भाऊ गजबे अशी मी त्यांना विनंती करते. टीआर ग्रुप जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या चिमुकल्याने अतिशय सुंदर असं नृत्य केलं होतं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दुसरा वयोगट आहे फर्स्ट स्टँडर्ड टू फोर्थ स्टँडर्ड. प्रथम क्रमांक आला आहे लिटिल गर्ल ग्रुप खुशी गणवीर जीविका भगत अनुष्का रामटेके. यांची कोरिओग्राफर रसिका चौरे. त्यांनी देखील स्टेजवर यावे. सर्वांनी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय सुंदर असा डान्स त्यांनी केलेला होता. जितका चांगला गुरु तितके चांगलं शिष्य आपल्याकडून घडतील म्हणून गुरुचं चांगलं असणे अतिशय महत्त्वाचं असते. यांना सर्टिफिकेट केस खोबरागडे अशी मी त्यांना विनंती करते. द्वितीय क्रमांक आला आहे आरोही पटवर्धन वैष्णवी इंगळे. यांना सर्टिफिकेट देते विकासभाऊ पाटील अशी मी त्यांना विनंती करते. तिसरा वयोगट आहे 4th स्टँडर्ड टू 7th स्टँडर्ड. प्रथम क्रमांक आला आहे रोसो ग्रुप ओजस्वी दिनेश पाटील स्वरा दिनेश पाटील रोनी तातोड. यांना सर्टिफिकेट देते विकासभाऊ पाटील अशी मी त्यांना विनंती करते. यांची कोरिओग्राफर रुचिता खोबरागडेच होती. ज्यांनी हा डान्स अरेंज केला होता कोरिओग्राफर ज्या होत्या त्या रुचिता खोबरागडे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. खूप सुंदर डान्स बसवला होता यांनी. त्यांनी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर द्वितीय क्रमांक भीमकन्या ग्रुप गुंजन भगत सुहानी गणवीर ज्ञानेश्वरी अडाळणे. याचे कोरिओग्राफर रसिका चौरे यांनी स्टेजवर यायच्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी. त्यांचे स्वागत तेजस खोबरागडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तृतीय क्रमांक आहे SSM बॉयज ग्रुप SSM ग्रुप. आपला 50 झालेले आहेत. आपण बक्षीस कार्यक्रमाच्या नंतरही करू. कोणी वाईट वाटून घेऊ नका. सर्वांना विनंती आहे. वेळ बसून झालेला असते लवकर आले नाही कार्यक्रम उशिरा सुरू झाला. लवकर आले असते कार्यक्रम लवकर सुरू केला असता आपण. चुकी तुमची आहे माफ आम्हाला करा. धन्यवाद. केला होता आनंदी माहुरकर. तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे सोलो डान्स मध्ये. यांना मेडल सील आणि सर्टिफिकेट देऊन हिचा सन्मान सत्कार केला जाईल. रितेश लांजेवार
यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय सुंदर असा सोलो डान्स त्यांनी परफॉर्मन्स केला होता आणि त्याचे एक्सप्रेशन अतिशय सुंदर आणि क्यूट देखील होते. मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मंडळातील सर्व कार्यकर्ते तिचं स्वागत करतील, सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करते. मंडळातील सर्व कार्यकर्ते आपण ती परत पंचशील घेणार आहोत. सर्व महिलांना विनंती आहे की त्यांनी विहारामध्ये बसायचं आहे. आपण श्री पंचशील आणि पंचशील घेणार आहोत. बारा वाजला ऑलरेडी टाकी आहे. आता वंदेला सुरू होणार आहे. गर्दी बघू शकता. बाहेर झालेली आहे. तरी मी सर्व महिला मंडळींना विनंती करतो की त्यांनी आपापल्या जागेवर बसून जावं. आपण बाहेरच त्रिसर आणि पंचशील घेऊ. सर्वांनी खाली बसावे. आग्रहाची विनंती आहे की सर्वांनी खाली बसावे. रिव इथे अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सोपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि शिखापदं समादियामि. अदिन्नदानः वेरमणि शिखापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिखापदं समादियामि. मूसावादा वेरमणि शिखापदं समादियामि. सूरामेरय मज्जपमादठाना वेरमणि शिखापदं समादियामि. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. जय भीम. जय भीम. जय भीम. उद्या सकाळी बाईक रॅली पण ठेवण्यात. सूचनेकडे लक्ष द्या.
आता 12 वाजता केक कटिंग झाल्यानंतर आपली एक छोटीशी ढोल ताशाची मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक आपल्या या निखिल भाऊ मेश्राम यांच्या घराच्या मार्गाने निघून अशी मागच्या रस्त्याने जाऊन पियुष बोवतेदाराच्या लाईनमधून रोशनदाराच्या घराकडून आपल्या छापराबाद मार्गे आपल्या मेन रोडवर येऊन नंतर समीप पडते तिथे समारोप होईल या मिरवणुकीचा. तरी सर्व महिला वर्ग पुरुष वर्गांना विनंती आहे की त्यांनी रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे. कोणी मध्ये गायब होऊ नका. त्यानंतर उद्या दिनांक 14/4/2026 ठीक सकाळी 8 वाजता मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे. जास्तीत जास्त संख्येने या बाईक रॅलीला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे ही सर्वांना विनंती आहे सुमेध सार्वजनिक मंडळातर्फे. धन्यवाद. आणखी कोणी लहान लेकर आहे काय भाऊ रेव पाय इकडे जा हे का गुंजन हे वरती दिले माटो वरता काय रे रे रोशन झालं मग ना मग हे झालं एक घंटा फक्त हे अंगावर उडलं की मागं सरकून जायचं. ठीक आहे बाकी घेतलं रोशन हा पाहतो काका 2 मिनिटं बाकी आहे टायमिंग सांग रे तू म्हणलो का खाली पडा असं काही द्या गेला मला वरतं गेलं कुठे वरतं गेले अच्छा कॅन्डल लाव कॅन्डल रोशन कॅन्डल लावा लावा अप्प अप्प 135 लहान मुलं लावलं
येथे कार्यक्रम संपला आहे. आमच्याकडे प्रमोशन असते सांगा कमेंटमध्ये. ठीक आहे, भेटू नेक्स्ट